लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जेतवन धम्मसंस्कार केंद्रात संविधान दिन उत्साहात साजरा. प्राध्यापक विजय मोहिते यांचे प्रेरणादायी व्याख्यान. बातमी पैठण येथून. जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे इतिहास तज्ज्ञ व पाली भाषा प्रमुख प्राध्यापक विजय मोहिते यांनी या प्रसंगी संविधान, लोकशाही आणि भारतीय समाज व्यवस्थेवरील महत्त्वपूर्ण व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य सरकारी रुग्णालय पैठणचे सर्जन डॉक्टर पंडित किल्लारीकर हे होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार संजय वाकचौरे, तालुका प्रमुख डॉक्टर गुलदास पठाण, आयकॉन पॅराडाईजचे मुख्याध्यापक रामावत कौशल्य विद्यालयाचे बालाजी नलभे, बालाजी विद्यालय तेलवाडीचे विष्णू ससाणे, लक्ष्मण प्रदीप सावंत मुंबई, अनुराधा पाईक, संतोष कोल्हे, जगदाळे मामा आदी मान्यवर उपस्थित होते. तथागत भगवान बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबलू गायकवाड यांनी केले, तर प्रास्ताविक अरुण बल्लाळ यांनी केले. कौशल्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आयकॉन पॅराडाईज कॉलेज, केडीबीएल आयुर्वेदिक कॉलेज चनकवाडी तसेच बालाजी विद्यालय यांनी संविधान रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानाबद्दलची निष्ठा व्यक्त केली. सौ पुष्पा खरात यांनी भगवान बुद्धांच्या धम्मतत्वज्ञानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित पुस्तकांचे मोफत वाटप केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. उपासक उपासिकांसाठी भोजनाची व्यवस्था आकाश नानासाहेब निकाळजे यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवर्तन विचार मंच व धम्मसंस्कार केंद्रातील गौतम हिवराळे, तात्याराव वाघोसे, दिलीपराव दाभाडे, मुरलीधर दाभाडे, प्राध्यापक गजानन मकासरे, प्राध्यापक एच.डी. ब्रह्मराक्षस, दिलीप दांडगे, रावसाहेब आडसूळ, मुख्याध्यापक हिरालाल देवकर, कल्याण धायकर, अभिमान सरकटे, सुनील ब्रह्मराक्षस, सुरेश घोगशे, दिलीप पाई, दिनेश मून, बडोदा बँक, ओबीसी महामंडळाचे माजी व्यवस्थापक सोनाजी गुठे, मेजर अण्णासाहेब गुठे, मेजर शहराव अण्णासाहेब दाभाडे, दिनेश दाभाडे, स्वप्नील साळवे, महेंद्र साळवे, राजेंद्र उगले, कैलास बोरुडे, अरुण वाघ, बाजीराव बोरुडे, प्रेम दाभाडे, पद्माबाई मगरे यांच्यासह मोठ्या संख्येने उपासक उपासिका यांनी मेहनत घेतली. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बलुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. सर, त्यांच्याबरोबर बाकी डॉक्टर किल्लारीकर सर जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, बल्लाळ साहेब, मोहिते साहेब, आमचे डॉक्टर गुलदास पठाण, डॉक्टर सोनोने सर, ससाने सर, रामावत सर, नलभे सर, संविधानाबद्दल आपल्याला ज्या संविधानानुसार आपण चालतोय, राहतोय, वागतोय आणि हीच याच्यानुसारच आपल्याला पुढे जायचंय. आता नवीन पिढीला आपल्याला सांगायची गरज पडते आणि जुन्या पिढीला सुद्धा आठवण करून द्यायची गरज पडते की आपण कसं वागलं पाहिजे, कशी नियत नीतिमत्तेने वागलं पाहिजे. आता सांगितलं बौद्ध म्हणजे काय, जिची नियत नीतिमत्ता आणि पुढे जाण्याची आशा आणि अपेक्षा, तर असं मला वाटतं आता सांगितलं की त्याला बौद्ध म्हणतात. नीती, धर्म, धम्म म्हणजे जेणेकरून आपण त्या चौकटीत चाललं पाहिजे. या चौकटीत चाललं का आपलं चांगलं होईल, या जनकल्याणाचं चांगलं होईल आणि तो नियम जरा निश्चितपणे राहिला, आपण त्याच्यात राहिलो, त्याच्यात वागलो तर आपलं आणि पुढच्या पिढीचं कल्याण होईल. त्या दृष्टीनं हे चाललेलं आहे. आणि आपण या भारताचं संविधान नवीन मुलांना मुलींना की आपल्याला स्वतःचं स्वातंत्र्य आहे, आपण
धर्म आपला समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आपला हक्क आहे. आपण त्या दृष्टीने राहायला पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो, आम्ही आता म्हणजे एका शाळेत कार्यक्रमात झालो की जरा पुढची पिढी जरा चांगली जरा घडवायची असेल आणि पुढच्या पिढीला आता तुम्ही आम्ही तुमचे आमचे मुलं बाळ चांगले शिकले म्हणजे पूर्ण पिढीचं कल्याण झालं असं म्हणणार नाही. कारण तुमचे आमचे मुलं चांगले शिकले आणि 60% जर लोक चांगले शिकले नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली, तर सामाजिक आर्थिक सुद्धा या देशामध्ये अराजकता माजेल. याच्या करता या संविधानानुसार या देशामध्ये सर्व समतोल असणं गरजेचं आहे. सामाजिक समतोल असणं गरजेचं आहे, आर्थिक समतोल असणं गरजेचं आहे. आणि म्हणजे या तिन्ही दृष्टीने जर समतोल राहिला तरच आपण सर्व सुखसमाधानात राहू शकतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.